की ऑल इज ओके, म्हणजे देर इज नो ॲबनॉर्मॅलिटी. तर आणि मी मंदार केसर ठाण्याचा नागरिक आहे. मी तिप्पट बिल भरतोय गेले 3 वर्ष 5 वर्ष. मी त्यांना 9 वर्षाचा आलेख दिला आहे. त्या 9 वर्षाच्या आलेखानुसार जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन न बघता आमच्याकडून एखाद्या सावकाराकडून आणि वसुली अधिकाऱ्यासारखी वसुली करतात ते थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रसंग घडले आहेत, मीटर जळण्याचे, कोणाला शॉक लागण्याचे, कोणाला अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याचा इन्सिडेंट रिपोर्ट नसतो, त्याचे चार्जेस कस्टमरला बेअर करावे लागतात आणि ते होतं कारण का कुठलेही सेफ्टी गिअर्स फॉलो केले जात नाहीत. ते एक सेफ्टी गिअर फॉलो करण्यासाठी इथे कायदे आहेत. 2003चा कायदा आहे, त्याच्यानंतर 2020चं अपडेशन जे आहे त्याच्यामध्ये पण नियम आहेत की तुम्हाला एक वेश परिधान करायला लागतो, की टोपी पाहिजे, हँडग्लोव्ह पाहिजे, हे पाहिजे. ते काही नाही, कदाचित हा सगळा पैसा खाल्ला जात असावा ना. परत कन्झम्पशन जे केलं जाते आपल्यापेक्षा जास्ती, ती जास्ती युनिटचा पैसाही कुठेतरी गपला होत असावा. कुठल्याही पेपरवर्क केलं तर त्याचं एकच उत्तर असतं की तुमचं सगळं काही बरोबर आहे, ऑल इज वेल, ओके. तर ह्या सगळ्यावरती मी गेली 5 वर्ष ही लढाई देतोय. पण आता मी थकलो आहे. याच्यावरती कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे, रिडर्सल फॉर्मकडे जाण्यासाठी पर्याय राहिला नाही आहे. पण इथले जे असिस्टंट इंजिनियर, ॲडिशनल चीफ इंजिनियर यांनी याच्यावरती कुठली कार्यवाही केली नाही आणि कस्टमर जे सफर होतोय, कन्झ्युमर जो सफर होतोय त्याचं सफरिंग असंच राहायला पाहिजे आणि त्यांना फक्त पैसा पाहिजे. सावकारांना कुठेतरी आळ घातला पाहिजे. कारण काय सरकार जे आहे त्यांनी स्वच्छ प्रशासन द्यायचं अभिवचन दिलेलं आहे. ते स्वच्छ प्रशासन त्यांनी इम्प्लिमेंटेशनमध्ये आणावं. ऊर्जा मंत्री जे सध्याचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्याकडे आहे, पालकमंत्री जे आपल्या ठाण्याचे शिंदे साहेब असतील, त्यांनी अशा अनेक ज्या समस्या त्याचा अहवाल घेतला पाहिजे. आणि किती मीटर चेंज केले किंवा किती मीटर जे चेंज करणं अपेक्षित आहे, जे 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष आहे, जे 5 वर्ष 7 वर्ष त्याचं लाईफ आहे, तर ते आज ठाणेभरामध्ये आहे. तर हे कुठेतरी थांबवावं आणि तुमच्या मतदारांना, कस्टमर्सना, कन्झ्युमर्सना आणि एक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा.